Welcome student. In today's lecture, we will start with the next cell organelle of eukaryotic cell, and that is the lysosome. So lysosome means it is a membrane bound vesicle. Lysosome is a membrane bound vesicle which contains hydrolytic enzymes. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन सेल ऑर्गॅनेली शिकायला सुरुवात करणार आहोत, ज्याला आपण लायझोझोम्स असं म्हणतो. लायझोझोम ही सेल ऑर्गॅनेली काय आहे? तर लायझोझोम ही सेल ऑर्गॅनेली अशी आहे की ती मेम्ब्रेन बाउंड असणारी व्हेसिकल आहे. फक्त हे असं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरमध्ये नंबर ऑफ एन्झाईम प्रेझेंट आहेत, आणि ही सगळी एन्झाईम कशी आहेत तर हायड्रोलायटिक एन्झाईम्स आर प्रेझेंट इन दॅट structure that is known as a lysosome. So lysosome is a membrane bound vesicle which contains number of hydrolytic enzymes. That enzymes are used by the cell for the digestion of macromolecule. They are used for the digestion of macromolecule. So macromolecules means larger molecules, and they are like protein, carbohydrate, nucleic acid, etc. So the cell use that lysosomal enzyme for the digestion of that macromolecule. Such lysosomes, they are known as a dismantling and restructuring unit. That lysosomes are known as dismantling and restructuring unit of cell. This is known as a restructuring lysosome is known as a restructuring. Restructuring unit of the cell. So what do you mean by dismantling unit? Dismantling unit means, dismantling ह्या शब्दाचा अर्थ असतो डिस्ट्रॉय. तर हे डिसमॅन्टलिंग युनिट आहे म्हणजे काय, तर ते काय करतंय तर त्याच्या सेल ऑर्गॅनेली आहेत काही, त्याच्यातलं एखादं स्ट्रक्चर आहे तर त्याला ते डिस्ट्रॉय करायचं पण काम करतंय, आणि रिस्ट्रक्चरिंग युनिट असं आपण त्याला म्हणतो. रिस्ट्रक्चर, RESTRUCTURING, रिस्ट्रक्चरिंग युनिट इथं लक्षात घ्या. रिस्ट्रक्चरिंग युनिट असं आपण त्याला म्हणतो. पुन्हा ते फॉर्म होतं, पुन्हा ते स्ट्रक्चर तयार होतं, त्याला आपण रिस्ट्रक्चरिंग युनिट असं म्हणतो. नाउ दॅट लायसोसोम मीन्स दीज आर द मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल कंटेनिंग नंबर ऑफ, that means it contains about 50 different types of hydrolytic enzyme, and that hydrolytic enzyme, they shows optimal activity at the acidic pH. That enzyme shows optimal activity at acidic pH, means they require acidic pH for their activation. That means it require about 4 to 5 pH, and at that pH they become active. लक्षात घ्या, अवघड काही नाहीये. ही एक फक्त मेम्ब्रेन बाउंड असणारी व्हेसिकल आहे की ज्या व्हेसिकल मध्ये नंबर ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम आहे. क्लिअर? किती प्रकारचे एन्झाईम आहेत? जवळजवळ 50-60 प्रकारचे एन्झाईम हायड्रोलायटिक त्याच्यावरती प्रेझेंट आहेत. एकाच, अर्थात हे एकाच लायझोसोम मध्ये नाही, वेगवेगळ्या एन्झाईमसाठी वेगवेगळे लायझोसोम्स आहेत. मग हे काय काम करतं सेलमध्ये, तर बेसिक ह्याचं काम आपण सांगितलं की सेलमध्ये जे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात, ह्या मॅक्रोमॉलिक्युलचं डायजेशन करायचं काम हे हायड्रोलायटिक एन्झाईम सेलमध्ये करतं. मग आता हे जे लायझोसोम आहे, ह्या लायझोसोम मध्ये
ही जी एन्झाईम आहे ह्याची ऍक्टिव्हिटी कधी असते तर त्या ऍसिडिक पीएच जर असेल तर ऍसिडिक पीएचला त्याची मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी ते दाखवतात. त्याच्यानंतर त्याला आपण डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट म्हणतो. डिसमॅन्टलिंग म्हणजे ते डिस्ट्रॉय करतं. सेलमधले एखादी सेल ऑर्गॅनली जर डॅमेज झाली तर तिला डायजेस्ट करून टाकणं, तिला रिमूव्ह करणं, सेल डेब्रिज रिमूव्ह करणं ही कामं ते करतं, म्हणून त्याला आपण डिसमॅन्टलिंग युनिट म्हणतो. तसंच ते रिस्ट्रक्चर पण करतं, म्हणून त्याला रिस्ट्रक्चरिंग युनिट असंही आपण त्याला म्हणतो. आता ज्या वेळेला हे लायझोसोम असतं तर लायझोसोम मध्ये आत्ताच सांगितलं की नंबर ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम असतात. मग कुठले कुठले एन्झाईम असतात? दॅट लायझोसोम कंटेन्स amylases, then it contains lipases, then peptidases, carbohydrates, these different type of proteases are also present. These different types of enzymes they are present in the lysosome. Amylases, lipases, proteases, carbohydrates, nucleases, all these types of enzymes they are present in these lysosomes. Now, that lysosomes they are inactive, or the enzymes which are present in that lysosome they are in the inactive form. But these enzymes they get activated when that lysosome form the hybrid structure. हे लक्षात येते का बघा? That enzymes they are present in the inactivated form, and when they get activated they become activated when they form hybrid form. So what is meant by hybrid form? Hybrid form means when the lysosome it come in contact with another particular cell organelle, fuse with that particular cell organelle and it form a hybrid structure. At that time the enzymes present in the lysosome they get activated. लक्षात येते की हे ठीक आहे बाबा, लायझोसोम म्हणजे बेसिकल आहे, त्याच्यामध्ये 50 प्रकारचे एन्झाईम्स आहेत. कुठले एन्झाईम्स आहेत? ते प्रोटीएजेस, लायपेजेस, अमायलेजेस, प्रोटीनचं डायजेशन करणारे प्रोटीएजेस आहेत, लिपिडचं डायजेशन करणारे लायपेजेस आहेत, स्टार्चचं डायजेशन करणारे अमायलेजेस आहेत, कार्बोहायड्रेटचं डायजेशन करणारे कार्बोहायड्रेट्स आहेत. तर ही वेगवेगळी एन्झाईम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि हे त्याचं डायजेशन करतायत. बरोबर, मॅक्रोमॉलिक्यूलचं डायजेशन करतायत. पण हे कधी? तर एक बेसिक लक्षात घ्या की ज्या वेळेला ही बेसिक फॉर्म मध्ये लायझोसोम मध्ये असतील तर त्यावेळेला ती इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात आणि तिला ते ऍक्टिव्हेट कधी होतात तर ज्या वेळेला लायझोसोम हा हायब्रिड फॉर्म तयार करतो त्यावेळेला ती ऍक्टिव्ह होतात. म्हणजे काय होतं की लायझोसोम ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट अशा सेल ऑर्गॅनेली बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येतो, फ्यूज होऊन जे स्ट्रक्चर तो तयार करतो त्याला आपण हायब्रिड फॉर्म म्हणतो, हायब्रिड स्ट्रक्चर म्हणतो. आणि त्यावेळेलाच त्याच्यामधले जे काही एन्झाईम्स असतात ते एन्झाईम कसे होतात? ऍक्टिव्हेट होतात. आफ्टर द ऍक्शन ऑफ दॅट एन्झाईम इज ओव्हर द लायझोसोम इज रिफॉर्म अँड रियूज. आफ्टर ऍक्शन ऑफ एन्झाईम इज ओव्हर the lysosome is reformed and reused. पहा, लक्षात घ्या, त्याचं जे काही एन्झाईम आहे ह्या एन्झाईमचं काम संपल्यानंतर पुन्हा लायझोसोम रिफॉर्म होतो आणि रियूज केला जातो. रिफॉर्म होतो म्हणजे काय? आता ही सगळी सारी एन्झाईम्स जी आहेत लायझोसोम मध्ये प्रेझेंट ही कुठून आलेली आहेत? त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते तयार करतं. कारण बेसिक लक्षात घ्या की लायझोसोमच तयार कसा होतो तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून तो गोल्गी अपॅरेटस तयार होतं आणि गोल्गी अपॅरेटस पासून ते काय तयार होतं? लायझोसोम तयार होतो. मग लायझोसोम मध्ये जी काही एन्झाईम्स आहेत ही एन्झाईम पहिल्यांदा एन्झाईम समजा लायझोसोमने त्याचं फंक्शन केलं, एन्झाईम वापरली की
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एन्झाईम तयार करतो. ती एन्झाईम गोल्गी ॲपॅरेटसला येतात आणि गोल्गी ॲपॅरेटस मधून पुन्हा त्या लायझोझोमला मिळतात. म्हणजे लायझोझोम पुन्हा काय होतो, रिफॉर्म होतो, पुन्हा तो तयार होतो आणि पुन्हा तो काय केला जातो, वापरला जातो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नाउ द लायझोझोम अरायझेस फ्रॉम गोल्गी ॲपॅरेटस असोसिएटेड विथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बरोबर असोसिएट कोण आहे, गोल्गी ॲपॅरेटस. and that lysosomes are formed from the Golgi apparatus. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा, ह्याच्यामध्ये काय येते. They are in the various structural form and carry out the various function in the different cell. वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्याचे आणि वेगवेगळे फंक्शन ते त्याच्यामध्ये करतं. तर हे झालं त्याच्याबद्दलचं बेसिक. पुढे त्याच्या टाईपकडे आपण जाणार आहोत. हे एकदा पुन्हा मी सांगते, लक्ष द्या थोडंसं. लायझोझोम म्हणजे काय, तर एक फक्त मेम्ब्रेन बाउंड असणारी अशी व्हेसिकल आहे की ज्याच्यामध्ये 50-60 प्रकारचे वेगवेगळे हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत. ठीक आहे. पुढे मी सांगितलं ह्याचा वापर सेल कशासाठी करते, तर डायजेशन ऑफ मॅक्रोमॉलिक्यूल. त्याच्यामध्ये अशा प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, कार्बोहायड्रेट ह्याचं डायजेशन करण्यासाठी ती वापरते. पुढे ही जे एन्झाईम्स आहेत, हे एन्झाईम केव्हा ऍक्टिव्ह असतात, तर ज्या वेळेला ते ऍसिडिक मिडियम त्यांना मिळतं त्यावेळेला ते ऍसिडिक पीएच असतो. 5च्या आसपास जेव्हा पीएच असतो त्यावेळेला ती कशी असतात, ऑप्टिमल ऍक्टिव्हिटी दाखवतात. पुढे मी सांगितलं त्याच्यामध्ये अमायलेजेस, लायपेजेस, प्रोटीएजेस असे वेगवेगळे एन्झाईम्स असतात. एकदा काय ह्या एन्झाईमचं काम, पहिल्यांदा हा जेव्हा लायझोझोम असतो त्याच्यात जेव्हा ही एन्झाईम असतात, ही एन्झाईम इनऍक्टिव्हेट फॉर्म मध्ये असतात. मग ही एन्झाईम ऍक्टिव्हेट कधी होतात, तर ज्या वेळेला लायझोझोम हे हायब्रिड स्ट्रक्चर फॉर्म करतो. हायब्रिड स्ट्रक्चर फॉर्म करतो म्हणजे काय, की ज्या वेळेला लायझोझोम एखाद्या दुसऱ्या पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेली बरोबर बाइंड होतो, कॉन्टॅक्ट मध्ये येतो, त्यावेळेला जे स्ट्रक्चर तयार होतो त्या स्ट्रक्चरला आपण हायब्रिड स्ट्रक्चर म्हणतो. आणि हे हायब्रिड स्ट्रक्चर तयार झाल्याशिवाय त्याच्यामधली एन्झाईम हे ऍक्टिव्हेट होत नाही. हे लक्षात ठेवा. आणि त्या एन्झाईमचा वापर संपला की पुन्हा लायझोझोम रिफॉर्म पण केला जातो आणि रियूज केला जातो. मग मी सांगितलं ह्याच्यातली एन्झाईम संपली की पुढची एन्झाईम कशी येतात, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस आणि लायझोझोम मध्ये येतात. आणि लायझोझोमचं फॉर्मेशन तुम्हाला सांगितलं की लायझोझोम अरायझेस फ्रॉम द गोल्गी ॲपॅरेटस असोसिएटेड विथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि अशा लायझोझोमला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट म्हणतो. ते डिस्ट्रॉय पण करतं आणि रिफॉर्म पण करतं, रिस्ट्रक्चर पण करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट म्हणतो. असा हा जो लायझोझोम आहे that is a polymorphic in nature. लायझोझोम कसा आहे, पॉलीमॉर्फिक इन नेचर. आता लक्ष द्या थोडंसं. लायझोझोम इज पॉलीमॉर्फिक. पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फ मीन्स व्हॉट, फॉर्म. पॉली मीन्स मेनी, मॉर्फ मीन्स फॉर्म. सो मोर दॅन वन फॉर्म मध्ये हा सापडणार आहे. लक्षात घ्या. मल्टिपल टाइम फॉर्मेशन फ्रॉम सिंगल सेल असंही त्याला आपण म्हणू शकतो. तर हा पॉलीमॉर्फिक आहे. आणि दॅट लायझोझोम्स दे आर ऑफ 4 टाइप्स. आता या लायझोझोमचे किती प्रकार आहेत, तर लायझोझोमचे 4 प्रकार आहेत. स्टेप बाय स्टेप आपण शिकायला सुरुवात करू. सो द फर्स्ट टाइप इज नोन ॲज अ प्रायमरी लायझोझोम. प्रायमरी लायझोझोम पहिला प्रकारचा आहे प्रायमरी लायझोझोम. आता पहा, प्रायमरी लायझोझोम मीन्स व्हॉट. प्रायमरी लायझोझोम मीन्स इट इज अ मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल which contains the enzyme in the inactive form. प्रायमरी लायझोझोम म्हणजे काय, की ही एक व्हेसिकल आहे की ज्या व्हेसिकल मध्ये फक्त एन्झाईम प्रेझेंट आहेत आणि ते एन्झाईम कशा फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत, तर इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवा. सो प्रायमरी लायझोझोम मीन्स दॅट आर द व्हेसिकल्स and that vesicles they contains the enzymes and they are in the inactive form. Is it clear? मग ज्या वेळेला व्हेसिकल असेल, लायझोझोम असेल ज्याच्यामध्ये एन्झाईम प्रेझेंट असतील पण ते इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतील, तर त्यावेळेला त्या व्हेसिकलला काय म्हणायचं, तर दॅट इज नोन ॲज अ प्रायमरी लायझोझोम. नाउ द सेकंड इज नोन ॲज अ सेकंडरी लायझोझोम. सेकंडरी लायझोझोम
lysosome that is larger than the primary lysosome. Secondary lysosome हा प्रायमरी लायझोसोम पेक्षा कसा आहे तर आकाराने मोठा आहे. लक्षात घ्या, इथं डायग्राम मध्ये लक्षात येते हा प्रायमरी लायझोसोम आहे, हा सेकंडरी लायझोसोम आहे. आता सेकंडरी लायझोसोम इज ऑल्सो नोन ॲज अ हायब्रिड लायझोसोम. त्याला काय म्हणतात? हायब्रिड लायझोसोम असंही त्याला म्हटलं जातं. आता पहा सेकंडरी लायझोसोम कसा तयार होतो. सो लायझोसोम फर्स्ट ऑफ ऑल फ्यूज विथ, पुस्तकाची भाषा आधी सांगते नंतर मी सांगते. लायझोसोम इट फ्यूज विथ एंडोसाइटिक वेसिकल. That endocytic vesicle means the vesicle which containing the food which is to be digested, and that structure is known as a heterophagic vesicle, and that is nothing but the secondary lysosome असं पुस्तक सांगते. मग असं आपण म्हणूया secondary lysosome means the lysosome it fuses with endocytic vesicle. Clear? And that forms the phagocytic vacuole. बघा लक्षात येते का तुमच्या? And that structure is nothing but the secondary lysosome. Lysosome हा एंडोसाइटिक व्हेसिकल बरोबर फ्यूज होतो. एंडोसाइटिक व्हेसिकल बरोबर फ्यूज होतो आणि काय स्ट्रक्चर तयार करतो? सॉरी, हेटेरोफॅजिक म्हणावं लागेल. त्याला फॅगोसाइटिक नाही म्हणता येत, त्याला म्हटलं जातं हेटेरोफॅजिक व्हेसिकल. आता हे लक्षात येते का? पहा लायझोसोम आहे. आता हे तुम्हाला प्रश्न पडला असेल एंडोसाइटिक व्हेसिकल म्हणजे काय? तर एंडोसाइटिक व्हेसिकल या शब्दाचा अर्थ मी डायग्राम मध्ये सांगते. एंडोसाइटिक व्हेसिकल म्हणजे एक व्हेसिकल की ज्याच्यामध्ये फूड आहे की ज्याचं आपल्याला अजून डायजेशन करायचंय, बरोबर. आणि मग ही एंडोसाइटिक व्हेसिकल ज्या वेळेला त्या लायझोसोम बरोबर फ्यूज होते आणि फ्यूज होऊन जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो हेटेरोफॅजिक व्हेसिकल म्हणतो. असं का म्हणतो लक्षात घ्या. तर इथे लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे. ह्या सेलला आता फूड घ्यायचंय. सॉलिड फूड पार्टिकल इथं सेलच्या बाहेर आहे, तर हा सॉलिड फूड पार्टिकल सेलमध्ये घेतला जातो. फॅगोसाइटोसिसच्या प्रोसेसने हे फूड बॉडीच्या आत घेतलं, सेलने आत घेतलं, बरोबर. आता सेलने आत घेतलं की ती काय तयार झाली हो? फूड व्हॅक्युअल तयार झाली. फूड व्हॅक्युअल म्हणजेच इथं काय म्हटले हो त्यांनी? एंडोसाइटिक व्हेसिकल, की ज्याच्यामध्ये काय आहे? फूड विच इज टू बी डायजेस्टेड, बरोबर आहे. आणि मग हे फूड व्हॅक्युअल म्हणजे ती एंडोसाइटिक व्हेसिकल आणि प्रायमरी लायझोसोम हे फ्यूज होतात आणि फ्यूज होऊन ते काय तयार करतात? सेकंडरी लायझोसोम तयार करतात. लक्षात येत आहे? आणि त्यालाच आपण काय म्हणतो? हेटेरोफॅजिक व्हेसिकल म्हणतो. हेटेरोफॅजिक हा शब्द इथं का वापरला? तर बाहेरून आलेलं ते फूड आहे, सेलचं स्वतःचं ते फूड नाहीये, ते बाहेरून आलेलं आहे, म्हणून त्याला त्यांनी हेटेरोफॅजिक व्हेसिकल म्हटलेले. लक्षात घ्या. मग सेकंडरी लायझोसोम किंवा हायब्रिड लायझोसोम म्हणजे लक्षात ठेवायचं की लायझोसोम हा एंडोसाइटिक व्हेसिकल बरोबर फ्यूज होऊन हेटेरोफॅजिक व्हेसिकल तयार करतो. आता एंडोसाइटिक व्हेसिकल म्हणजे काय? अ व्हेसिकल विच कंटेन्स द फूड विच इज टू बी डायजेस्टेड. आणि मग ते जे स्ट्रक्चर तयार करतं फूड स्वतःचं नाही, म्हणून त्याला शब्द वापरलाय हेटेरोफॅजिक व्हेसिकल. ठीक आहे. आता पुढे काय होतं पहा. तिसरा प्रकार त्याचा आपल्याला दिलेला आहे, तिसरा टाइप, दॅट इज नोन ॲज अ रेसिड्युअल बॉडी. दॅट इज नोन ॲज व्हॉट? रेसिड्युअल बॉडी. पहा आता रेसिड्युअल बॉडी म्हणजे काय? आता हा सेकंडरी लायझोसोम काय करेल? ह्याच्यामध्ये जे फूड आहे त्या फूडचं डायजेशन करेल. द डायजेस्टेड प्रॉडक्ट दे आर गिवन टू द सायटोसोल. डायजेस्ट झालेले प्रॉडक्ट कुठे येतील? सायटोसेलला येतील. आणि रिमेनिंग स्ट्रक्चर इज नथिंग बट द रेसिड्युअल बॉडी. मीन्स द रेसिड्युअल बॉडी इज अ स्ट्रक्चर इन विच द undigested food material is or undigested food material is
प्रेझेंट. लक्षात येते. अनडायजेस्टेड लिमेंट्स विच आर लेफ्ट ओव्हर इन द हेटेरोफॅजिक व्हेसिकल, दॅट स्ट्रक्चर इज नथिंग but the residual body. So residual body means a structure which contains only undigested food. लक्षात येते का? पहा मी परत तुम्हाला सांगते. सेकंडरी लायझोझोम म्हणजे काय झालं? एंडोसायटिक व्हेसिकल म्हणजे फूड व्हेसिकल आणि प्रायमरी लायझोझोम. ह्यात एन्झाईम आणली, ह्यात फूड आलं. फूडचं काय झालं? सेकंडरी लायझोझोम मध्ये डायजेशन झालं. डायजेस्ट झालेले सबस्टन्स कशात येतील? सेलला येणार ना, एनर्जी वगैरे करायसाठी सेलला आले. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये काय राहील? मग अनडायजेस्टेड सबस्टन्स राहतील. मग अनडायजेस्टेड सबस्टन्स आपण सेकंडरी लायझोझोम म्हणू का? नाही. मग त्याला आपण काय म्हणणार? रेसिड्युअल बॉडी म्हणतो. सो द रेसिड्युअल बॉडी मीन्स इट कंटेन्स ओनली अनडायजेस्टेड फूड. लक्षात येते. दॅट इज नोन ॲज अ रेसिड्युअल बॉडी. आणि ही जी रेसिड्युअल बॉडी असते, ही रेसिड्युअल बॉडी एक्झोसायटोसिसच्या प्रोसेस मधून, सेल मधून बॉडीच्या बाहेर टाकली जाते. लक्षात ठेवा. आता पुढचा टाईप घ्या, ॲटोफॅजिक व्हॅक्यूल. पुढचा टाईप आहे चौथा, ॲटोफॅजिक व्हॅक्यूल. आता इथं आपण हेटेरोफॅगी पाहिली. हेटेरोफॅगी ह्या शब्दाचा अर्थ आपण काय पाहिला? की बाहेरून फूड आलंय, बाहेरच आहे म्हणून त्याला हेटेरोफॅगी म्हटलो. आता आपल्याला शिकायचंय की ॲटोफॅजिक व्हॅक्यूल म्हणजे काय. सो इन दिस केस number of primary lysosome they fuse with all out cell organelles. Number of primary lysosome, बघा लक्षात ठेवा, primary lysosomes they fuse with all out cell organelle, and that structure is nothing but the ॲटोफॅजिक व्हॅक्यूल. ॲटो म्हणजे स्वतःच. मग लायझोसोम काय करतोय की सेल मधली एखादी सेल ऑर्गॅनली खराब झाली, ओन आउट व्हायला लागली, तर अशा भोवती तिच्या बरोबर जे स्ट्रक्चर तयार करतो त्याला म्हणतात ॲटोफॅजिक व्हॅक्यूल. लक्षात घ्या. आणि ह्या ॲटोफॅजिक व्हेसिकल किंवा ह्याला सुसायडल बॅग असंही म्हटलं जातं. खूप वेळेला क्वेश्चन असा विचारला जातो की व्हाय द लायझोसोम्स आर नोन ॲज अ सुसायडल बॅग्स. सुसायडल बॅग्स त्याला का म्हणतात? तर ते बाहेरून आलेला सबस्टन्सचं तर लायसिस करतं, ब्रेकडाऊन करतं, पण त्याच्यासोबत हे लक्षात ठेवा की सेलमध्ये ओन आउट झालेल्या ज्या काही ऑर्गॅनली त्याचंही डायजेशन तो करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण सुसायडल बॅग्स असं म्हणतो. मग ॲटोफॅजिक व्हेसिकल जी असते तिच्यामध्ये लायझोसोम असतो आणि लायझोसोम बरोबर किंवा लायझोसोम आणि ओल्ड सेल ऑर्गॅनली एकत्र येऊन काय तयार होतं? तर हे स्ट्रक्चर तयार होतं. आता इथं परत एकदा मी रिपीट करते, थोडंसं 4 टाईप लक्षात घ्या. There are 4 types of lysosomes. First is known as a primary lysosome. Primary lysosome means simple vesicle which contains the enzymes, but that enzymes are in the inactive form. Now the secondary lysosome is also known as a hybrid lysosome. In this case, the lysosome fused with the endocytic vesicle. Endocytic vesicle means a vesicle which contains the food which is to be digested, and so it forms a structure, and that structure is known as the heterophagic vesicle. तेच एक्सप्लेनेशन मी असं दिलं तुम्हाला इथं की सॉलिड पार्टिकल किंवा फूड हे बाहेरून येतं आतमध्ये बॉडीमध्ये फॅगोसायटोसिसच्या प्रोसेसनी तिथं फूड व्हॅक्यूल तयार होते. फूड व्हॅक्यूल प्रायमरी लायझोसोम एकत्र येऊन सेकंडरी लायझोसोम काय करतात? तयार करतात. पुढे सांगितलं रेसिड्युअल बॉडी. रेसिड्युअल बॉडीला मी इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन असं दिलं की सेकंडरी लायझोसोम त्या फूडचं डायजेशन करतो. डायजेशन करून डायजेस्ट झालेले फूड प्रॉडक्ट हे सायटोसोलमध्ये येतात, सायटोप्लाझममध्ये येतात, आणि मग रिमेनिंग स्ट्रक्चरमध्ये फक्त राहतं अनडायजेस्टेड फूड. आणि जे रिमेनिंग स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण आता काय म्हणतो? तर रेसिड्युअल बॉडी असं म्हणतो. आणि ही रेसिड्युअल बॉडी सेल एक्झोसायटोसिसच्या प्रोसेसमधून सेलच्या बाहेर टाकते. तिसऱ्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं ॲटोफॅजिक व्हॅक्यूल. ॲटोफॅजिक व्हॅक्यूल ह्या शब्दाचा अर्थ मी असं सांगितलं की प्रायमरी लायझोसोम हे ओन आउट झालेल्या सेलभोवती
फ्यूज होतात सेलला आणि जे स्ट्रक्चर तयार करतात त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो प्रायमरी त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो ॲटोफॅजिक व्हॅक्युओल. आणि इथं दुसरा शब्द मी तुम्हाला सांगितला की हे जे लायझोझोम आहेत हे लायझोझोम बाहेरून आलेल्या सबस्टन्स पण लायसिस करतात, तसंच सेलमध्ये वोन आउट झालेल्या सबस्टन्स सुद्धा लायसिस करतात आणि वेळ प्रसंगी टोटल त्या सेलचं सुद्धा ते डायजेशन करू शकतात. म्हणून या लायझोझोमला आपण सुसाइडल बॅग्स म्हणतो. सुसाइड या शब्दाचा अर्थ मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहितीये. सुसाइड म्हणजे आत्महत्या, म्हणून ह्याला सुसाइडल बॅग्स असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक वाक्य तुमच्या पुस्तकात असं दिलंय पहा. एव्हरी वीक ह्युमन लिव्हर सेल रिसायकल हाफ ऑफ इट्स मॅक्रोमॉलिक्यूल. प्रत्येक आठवड्याला तुमची जी लिव्हर सेल असते, ह्युमन जी लिव्हर सेल असते ती जे काही मायक्रोमॉलिक्यूल असतात हाफ ऑफ इट्स मॅक्रोमॉलिक्यूलचे जवळजवळ रिसायकल करायचं काम हे आपलं लिव्हर करत असतं. हे एक दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट तुम्हाला शिकायचा आहे तो थोडा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये लायझोझोमचं फंक्शन दिलेलं आहे. लायझोझोमचं फंक्शन बेसिक आता तुम्हाला माहित झालेलंच आहे. लायझोझोम काय करतं तर लायसिस करतं किंवा डायजेशन करतं, बरोबर आहे. लायझो या शब्दाचा अर्थ लायसिस आणि सोमा या शब्दाचा अर्थ असतो बॉडी, म्हणून त्याला लायझोझोम म्हणतात. मग हे लायझोझोम दोन प्रकारचं डायजेशन करतं. इट ब्रिंग्स अबाउट टू टाइप्स ऑफ डायजेशन. The first is known as the intracellular and second is known as the extracellular. So the first point is the intracellular digestion. Intracellular digestion होतं म्हणजे काय होतं पहा. इंट्रासेल्युलर या शब्दाचा अर्थ सेलच्या आतमध्ये जे डायजेशन होतं त्याला म्हणतात इंट्रासेल्युलर डायजेशन. नाउ this intracellular digestion it is brought about by autophagic vesicle or secondary vesicle. It is brought about by autophagic or secondary vesicle. सेकंडरी व्हेसिकलला तुम्ही काय म्हणाला तो त्याला तुम्ही शब्द वापरला हेटेरोफॅजिक, बरोबर आहे की. सेकंडरी म्हणजे काय, फूड व्हॅक्यूल जोडली की सेकंडरी लायझोझोम तयार होतो. मग इंट्रासेल्युलर डायजेशन इट इज ब्रॉट अबाउट बाय ऑटोफॅजिक व्हॅक्यूल अँड हेटेरोफॅजिक व्हॅक्यूल. आता पहा सेकंडरी व्हेसिकल जी आहे which contains the foreign material brought inside the cell by the process of phagocytosis. ह्याला व्हेसिकल म्हटले आपण, सेकंडरी व्हेसिकल. आता सेकंडरी व्हेसिकल मध्ये तुम्ही शिकला की सेकंडरी लायझोझोम जो आहे तो सेकंडरी लायझोझोम म्हणजे आपण पाहिलं की लायझोझोम प्लस एंडोसायटिक व्हेसिकल, त्याला आपण सेकंडरी लायझोझोम म्हणतो. मग आता हे इंट्रासेल्युलर डायजेशन दोघं घडून आणू शकतात, ऑटोफॅजिक व्हॅक्यूल घडून आणू शकते किंवा सेकंडरी व्हेसिकल. आता सेकंडरी व्हेसिकलचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर सेकंडरी व्हेसिकल मध्ये काय असतं तर दॅट व्हेसिकल कंटेन्स द फॉरेन मटेरियल. दॅट व्हेसिकल कंटेन्स फॉरेन मटेरियल which is brought inside the cell by the process of phagocytosis. हे लक्षात घ्या. आता पहा फॅगोसायटोसिसच्या प्रोसेस मधून फॉरेन मटेरियल सेल मध्ये आणणं असं त्याला आपण फॅगोसायटोसिस म्हणतो. हेटेरो म्हणजे मगाशीच मी सांगितलं बाहेरून येणारं. मग तिथे फूड बद्दल मी तेच शब्द वापरला की सेलला फूड हवंय, हे फूड सेलमध्ये घेणं ती प्रोसेस म्हणजे झाली फॅगोसायटोसिसची. आणि फॅगोसायटोसिसच्या प्रोसेसनी सेलनी फूड सेलच्या आत घेतलं, ते बाहेरचं मटेरियल आहे, सेलच्या बाहेरचं आहे, म्हणून शब्द वापरला फॉरेन. सो दॅट सेकंडरी व्हेसिकल कंटेन्स द फॉरेन मटेरियल which is brought inside the cell by the process of phagocytosis. आणि याचं एक्झाम्पल मग त्यांनी दिलंय फूड व्हॅक्यूल इन द अमिबा और मॅक्रोफॅजेस इन द ह्युमन ब्लड. एक्झाम्पल दिलंय फूड
व्हॅक्यूल इन अमिबा. अमिबा सगळ्यांना तुम्हाला माहिती, ह्या अमिबाला फूड व्हॅक्यूल अमिबाची. अमिबा काय करतो, इरेग्युलर शेपचा अॅनिमल आहे असा. इथं फूड असलं की ही प्रोसेस अशी करतो, बरोबर की नाही, अशा पद्धतीनं जोडवतो आणि हे फूड व्हॅक्यूल तयार. तर मग हे फॉरेन सबस्टन्स होता, तो बॉडीच्या आत घेतला. कुठल्या प्रोसेसने घेतला, तर फॅगोसायटोसिसने घेतला. ते बाहेरचं आहे म्हणून त्याला हेटेरोफॅगी म्हटलो आपण. आणि मग त्याचं डायजेशन कुठं घडलं, तर पेशीच्या आत. म्हणजे बाहेरचा सबस्टन्स पेशीच्या आत घेऊन मग त्याचं डायजेशन घडून आणणं, हे झालं ह्या फॅगोसायटोसिसच्या प्रोसेसचं काम. एक्झाम्पल मध्ये त्यांनी सांगितलं फूड व्हॅक्यूल इन अमिबा, आत्ताच सांगितलं. त्या दुसरं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, मायक्रोफॅजेस प्रेझेंट इन द ब्लड which engulf and destroy the harmful substance or microbes which are entering inside our body. तुमच्या बॉडीमध्ये जे काही मायक्रोब्स बाहेरून जातात, मायक्रोब म्हणजे मायक्रोस्कोपिक ॲनिमल, पॅथोजन्स जातात, बॅक्टेरिया जातात, त्या जर आपल्या बॉडीमध्ये गेल्या तर आपल्या ब्लडमध्ये ज्या काही पांढऱ्या पेशी आहेत, ज्याला तुम्ही संरक्षक पेशी असं म्हणता, ह्या पेशी त्याला बॉडीच्या आत घेतात, फॅगोसायटोसिस करतात आणि बॉडीच्या आत घेऊन त्या काय करतात, त्याचं डायजेशन करतात. हे एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलंय. कशाबद्दल, हेटेरोफॅजिक डायजेशन बद्दल दिलं. हेटेरोफॅगी असाही शब्द त्याला वापरला जातो. आता पुढे ॲटोफॅगी बद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. ॲटोफॅगी म्हणजे काय, ॲटोफॅगी म्हणजे सेल स्वतःची आतली सेल ऑर्गॅनेली ओन आउट झालेली ऑर्गॅनेली स्वतः लायझोसोम बरोबर फ्यूज करते आणि त्या सेलच्या तिथंच डायजेशन केलं जातं. त्याला म्हटलं जातं ॲटोफॅगी और ॲटोफॅजिक डायजेशन. लक्षात आलं. मग इंट्रासेल्युलर डायजेशन जे असतं हे दोन पद्धतीनं केलं जातं. एक तर ॲटोफॅजिक व्हेसिकल ते करते आणि दुसरं सेकंडरी व्हेसिकल किंवा हेटेरोफॅजिक व्हेसिकल असते ती. ॲटोफॅजी ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की पेशीच्या आतल्या ऑर्गॅनेलिज ज्या ओन आउट झालेल्या आहेत, ज्या डॅमेज झालेल्या आहेत, त्या स्वतः पेशीमध्येच डायजेस्ट करणं, त्याचं लायसिस करणं, त्याचं ब्रेकडाऊन करणं, त्याला ॲटोफॅगी म्हणतात. आणि हेटेरोफॅगी म्हणजे काय, तर बाहेरून फॅगोसायटोसिसच्या प्रोसेसने ज्यावेळेला फूड आत घेतलं जातं त्याची जी व्हेसिकल तयार केली जाते तिला आपण हेटेरोफॅजिक व्हेसिकल म्हणतो. आणि तिचं डायजेशन सुद्धा आत घडवलं जातं, त्याला म्हटलं जातं हेटेरोफॅगी असा शब्द त्याला वापरला जातो. हे झालं इंट्रासेल्युलर डायजेशन. आता दुसरा टाईप बघा, एक्स्ट्रासेल्युलर डायजेशनचा भाग. हे इंट्रासेल्युलर डायजेशन झालं. तर दुसरं फंक्शन काय आहे त्याचं, एक्स्ट्रासेल्युलर. एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे काय ते सांगा बघू. जसं लायझोसोमनी इंट्रासेल्युलर डायजेशन मध्ये काय केलं, पहा, इंट्रासेल्युलर डायजेशन मध्ये काय म्हटलं तर लायझोसोमनी स्वतःच्या सेल ऑर्गॅनेली म्हणजे ॲटोफॅजिक व्हेसिकल स्वतः आतच केल्या. पण हेटेरोफॅजिक व्हेसिकल किंवा हेटेरोफॅगीमध्ये बाहेरचा सबस्टन्स त्यांना आत घेऊन आत त्याचं डायजेशन केलं, त्याला आपण इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणतो. आणि एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन ह्या शब्दाचा अर्थ काय, तर हे लायझोसोमल एन्झाईम जे असतात ते पेशीच्या बाहेर येऊन ऍक्ट ज्यावेळेस करत असतील त्यावेळेला त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. सो रिलीज ऑफ लायझोसोमल एन्झाईम आउटसाइड द सेल. एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन मीन्स रिलीज ऑफ लायझोसोमल एन्झाईम आउटसाइड सेल. आता लक्षात द्या थोडंसं, सेलच्या बाहेर ते एन्झाईम येणार आहे आणि मग जे काही डायजेशन करायचंय ते डायजेशन ते एन्झाईम करणार आहे. आता याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कसं पहा, तुम्ही सगळेजण कदाचित शाळेमध्ये वगैरे शिकला असाल. मेल गॅमेट तुम्हाला माहित असेल. मेल गॅमेटला आपण स्पर्म असं म्हणतो, बरोबर की नाही. स्पर्मचं स्ट्रक्चर कसं असतं आठवतंय का तुम्हाला. स्पर्मला असं हेड असतं, हेड नंतर त्याला अशी शॉर्ट नेक असते, नेक नंतर त्याला असा मिडल पीस असतो आणि मिडल पीस नंतर त्याला हे असं लॉंग टेल असतं. ठीक आहे. आता पहा डिटेल मध्ये आपल्याला ह्याच्या जायचं नाही, पण इथे एक लक्षात घ्या, हा आहे मेल गॅमेट ज्याला आपण स्पर्म म्हणतो. ह्याच्यामध्ये इथं असं न्यूक्लियस असतं, बरोबर. आता
ह्या न्यूक्लियसला इथं अशी कॅप असते बघा, आणि ही जी कॅप आहे ना, त्या कॅपला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं ऍक्रोसोम. हा कोण आहे? ऍक्रोसोम. आता लक्षात घ्या, आपल्याला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन शिकायचं आहे, म्हणजे पेशीच्या बाहेर एन्झाईम येणार आणि मग डायजेशन करणार. सो ऍक्रोसोम इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. ऍक्रोसोम काय येते? कॅप लाईक स्ट्रक्चर. कशाचं? स्पर्मचं. डायग्रामच काढली त्यामुळे अडचण नाही. हा मेल गॅमेट आहे ज्याला तुम्ही स्पर्म म्हणता. ह्या स्पर्मचा असं जे कॅप लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आम्ही काय म्हणतो? ऍक्रोसोम असं म्हणतो. अँड दॅट ऍक्रोसोम इज अ मॉडिफाईड लायझोसोम. हा ऍक्रोसोम म्हणजे कोण आहे? तर दॅट इज अ मॉडिफाईड लायझोसोम. हा मॉडिफाईड असणारा कोण आहे? लायझोसोम आहे. लक्षात घ्या. म्हणजे ऍक्रोसोम कोण आहे? लायझोसोमच आहे. मग आता पहा, that lysosome or acrosome, it contains the enzyme, and name of that enzyme is hyaluronidase. कुठला एन्झाईम आहे? हायलोरोनिडेज. मग पहा, हे ऍक्रोसोम आहे. ह्या ऍक्रोसोम म्हणजेच लायझोसोम आहे, आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? तर हायलोरोनिडेज नावाचं एन्झाईम आहे. ठीक आहे. दॅट एन्झाईम brings about the fertilization by dissolving the protective layer of the ovum. This enzyme brings about fertilization by dissolving the protective membrane of ovum. आता हे लक्षात घ्या फक्त. जसं मेल गॅमेट स्पर्म आहे तसं फिमेल गॅमेट काय हो? एक आहे ना. मग फर्टिलायझेशन होतं म्हणजे काय होतं? युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेटची युनियन होणं त्याला तुम्ही फर्टिलायझेशन म्हणता. मग फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये काय असतं? ह्या एगचं न्यूक्लियस आणि ह्या स्पर्मचं न्यूक्लियस यांचं फ्युजन व्हावं लागतं. आणि हे जर फ्युजन करायचं असेल तर ह्या स्पर्मला काय करावं लागेल? ह्या एग भोवती असणारं हे जे प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे, हे प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन काय करावं लागेल? त्याला डिझॉल्व्ह करावं लागेल, त्याचं लायसिस करावं लागेल, तरच तो इथून एंटर करू शकेल की नाही. मग पहा, ज्या वेळेला हे फर्टिलायझेशन घडतं त्यावेळेला हा स्पर्म असा इथं अटॅच होतो. बरोबर? अटॅच झाला की ह्या स्पर्मच्या हेडमध्ये कोण आहे? ऍक्रोसोम आहे. ऍक्रोसोम काय करतो? हायलोरोनिडेज नावाचा एन्झाईम रिलीज करतो. हे एन्झाईम इथं असणाऱ्या मेम्ब्रेनला काय करतं? डिझॉल्व्ह करतं. आणि डिझॉल्व्ह केल्यामुळं हा स्पर्म कुठे एंट्री करतो? आत एंट्री करतो. आणि आत एंट्री केलं की ह्याचं न्यूक्लियस आणि ह्याचं न्यूक्लियस फ्यूज होतं. आणि फ्यूज झालं की त्याला आपण काय म्हणतो? फर्टिलायझेशन. लक्षात आलं? सो that hyaluronidase, it help in the fertilization or it dissolve the membrane of ovum during the fertilization. लक्षात आलं? मग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन मध्ये सांगायचं, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन मध्ये ऍक्रोसोम सांगायचा. सेलच्या बाहेर ते एन्झाईम येतं. ही एक सेल आहे आणि ह्या सेलच्या बाहेर एन्झाईम आलंय. बरोबर आहे की नाही? म्हणून एक्स्ट्रा सेल्युलर म्हणायचं. ऍक्रोसोम म्हणजेच लायझोसोम आहे. फर्टिलायझेशनच्या वेळेला हे ऍक्रोसोम हायलोरोनिडेज नावाचा एन्झाईम बाहेर टाकतं, पेशीच्या सेलच्या बाहेर येतं. बाहेर येऊन ह्या एगचा हा मेम्ब्रेन ते ब्रेकडाऊन करतं, लायसिस करतं त्याचा, आणि मग हे आत जातं आणि तिथं एगच्या न्यूक्लियस आणि स्पर्मचं न्यूक्लियसचे फ्युजन होते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? तर त्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. हे झालं एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. पेशीच्या बाहेर सिक्रेशन होऊन डायजेशन. आता एक छोटासा पॉइंट पुस्तकात दिलाय, तो एक डिस्कस करू आणि थांबू. मेटामॉर्फोसिस बद्दल त्याच्यामध्ये सांगितलंय. मेटामॉर्फोसिस करणारे अॅनिमल्स आहेत तर ते म्हणजे अँफिबियन्स वगैरे तुम्हाला माहिती आहे. डबल मोड ऑफ लाईफ आहे, जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. बेस्ट एक्झाम्पल इज अ फ्रॉग. माझ्यात मेटामॉर्फोसिस होतं म्हणजे त्याच्या स्टेजेस तुम्हाला माहिती आहेत की नाही? अंडी, थोडीशी आळी, मग तो हे होतो ऍडल्ट सारखाच फ्रॉग असतो पण त्याला शेपूट वगैरे असतं, आणि मग
किंवा ऍडल्ट फ्रॉग ह्या प्रोसेसला म्हणायचं मेटामॉर्फोसिस. मग ह्या मेटामॉर्फोसिसच्या वेळेला द लायझोसोमल एन्झाईम दे हेल्प इन द मेटामॉर्फोसिस. कसं हेल्प करतात पहा. रियुजिंग द टिश्यू ऑफ रिडंडंट ऑर्गन्स. मेटामॉर्फोसिस मध्ये जे रिडंडंट ऑर्गन असतात, रिडंडंट ह्या शब्दाचा अर्थ निरुपयोगी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं पाहिलं असेल मेटामॉर्फोसिस मध्ये एक फ्रॉगच्या मेटामॉर्फोसिस मध्ये त्याचा जो अडल्ट सारखाच दिसणारा फ्रॉग असतो पण त्याला शेपूट असतं पहा, बरोबर आहे. मग त्यावेळेला त्याला अडल्टला मात्र शेपूट नसतं. मग ते शेपूट म्हणजे ह्याचा काय झाला, रिडंडंट ऑर्गन झाला, निरुपयोगी आहे. नंतर तो जाणार आहे. बॉडीच्या आतमध्ये गिल्स आहेत, ह्या पण रिडंडंट आहेत. मग गिल्स आणि जे काही टेल आहे हे रिडंडंट टिश्यू झाले, रिडंडंट ऑर्गन झाले. तर हे लायझोसोमल एन्झाईम हे रिडंडंट ऑर्गनला काय करतात, रियूज करतात, त्याचा पुन्हा वापर करतात. अँड दे ऑल्सो हेल्प, दुसरं फंक्शन आहे त्याचं, जसं निरुपयोगी असणाऱ्या ऑर्गन पासून रियूज करण्याचं काम ह्या मेटामॉर्फोसिसमध्ये किंवा मेटामॉर्फोसिसच्या प्रोसेसमधून किंवा त्या मेटामॉर्फोसिसमध्ये लक्षात घ्या की जे लायझोसोमल एन्झाईम असतात ते हेल्प इन द रियुजिंग द टिश्यू ऑफ रिडंडंट ऑर्गन असं आपण तिथं सांगतो. आणि शेवटी आपल्याला सांगता येईल की हेच अजून दुसरं फंक्शन लायझोसोमल एन्झाईम काय करतं तर ऑल्सो हेल्प इन द डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल. मॅलिग्नंट सेल ह्या शब्दाचा अर्थ काय तर कॅन्सर कॉज करणाऱ्या ज्या सेल्स असतात कॅन्सरस, मग ह्याच्यामध्ये बिनाईन आणि मॅलिग्नंट असे दोन प्रकार असतात. मॅलिग्नंट ह्या शब्दाचा अर्थ सगळीकडे स्प्रेड होणाऱ्या, मग ह्या मॅलिग्नंट सेलला सुद्धा रिमूव्ह करायचं काम हे लायझोसोम करतं. कशा पद्धतीनं तर त्याचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय टी लिम्फोसाइट. आता ह्याच्या फार डिटेल नको बसायला आपण, पण टी लिम्फोसाइट काय काम करतात तर तुमच्या इम्युन रिस्पॉन्स, इम्युनिटी वाढवणाऱ्या ह्या सेल्स असतात त्या सेल त्या कॅन्सरस सेलला काय करतात, गिळून टाकतात, फॅगोसायटोसिस करतात आणि बॉडीच्या आतमध्ये घेऊन त्यांना डायजेस्ट करतात. लक्षात आलं. मग दोन इथं इंट्रासेल्युलर डायजेशन पाहिलं, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन पाहिलं. मेटामॉर्फोसिसमध्ये मी सांगितलं की मेटामॉर्फोसिसच्या प्रोसेसमध्ये जे निरुपयोगी अवयव असतात ते निरुपयोगी अवयवाचा सुद्धा रियूज करण्यासाठी हे लायझोसोम उपयोगी ठरतं, म्हणजे रियूज करून घेतं त्याचा. आणि दुसरं सांगितलं की बॉडीमध्ये जर एखादी मॅलिग्नंट सेल तयार होत असेल तर त्याचं डिस्ट्रक्शन करण्याचं काम सुद्धा लायझोसोम करतात. आणि ह्याचं एक्झाम्पल पुस्तकात दिलंय टी लिम्फोसाइट. ह्याचे डिटेल्स आपल्याला पुन्हा 12वीला शिकायचे आहेत. तर हे एकदा दोनदा तीनदा तुम्ही ऐकल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर होईल. तर आपण आता इथं थांबूया, ठीक आहे.